नमस्कार मित्रांनो, नितीश माने ड्रॅगन फ्रूट फार्मवरती आपले खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपला खूपच महत्त्वाचा होणार आहे. ड्रॅगन फ्रूटमध्ये आपल्याला सेफ्टी कशी मॅनेज करायची आहे, आपल्याला बाउंड्री कशा प्रकारे ओढायची आहे, कमी खर्चामध्ये कशा प्रकारे किती अंतर ठेवला पाहिजे, कोणता तार वापरला पाहिजे, कोणची मशीन झटका मशीन आपल्याला कमी खर्चामध्ये बसली पाहिजे, सर्व प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये देणार आहे. कारण आपल्याला सेफ्टी खूपच महत्त्वाची असते फळबागामध्ये. तर या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सर्व मी माहिती देणार आहे. तर कोणताही पार्ट स्किप करू नका. मग तुम्ही कमेंट करून विचारता याला कसं केलं पाहिजे, त्याला कसं केलं पाहिजे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला पदशीर एक ना एक रुपयाचा मी पूर्ण हिसाब देईल की कशा प्रकारे आपल्याला किती खर्च नेमकी लागणार आहे याच्यामध्ये. तर चला या व्हिडिओला सुरुवात करू. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, खाली दिलेल्या लाल बटनला क्लिक करा. आम्ही ड्रॅगन फ्रूटबद्दल सर्व माहिती या चॅनलवरती टाकत असतो. भरपूर व्हिडिओ मी अपलोड केले, ते बी जाऊन व्हिजिट करा. तर चला या व्हिडिओची सुरुवात करू. तर मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता, आपण हे बाउंड्री मारलेली आहे. काही बांबूचा वापर केला आहे, काही सिमेंटचे आपण लावलेले आहेत पोल. तर याच्यातला तुम्ही बघू शकता आपण अंतर किती ठेवलेलं आहे. चला तुम्हाला अंतराबद्दल विषय करू. आपण इथं 20 फुटाचा दोन पुलामधला अंतर ठेवलेलं आहे. 20 फूट तुम्ही ठेवू शकता. त्याच्याने की तुमचं पोलची संख्या पण कमी होईल आणि तुम्हाला खर्च पण कमी लागेल. आणि आता राहिलेली गोष्ट, आपण कशा प्रकारचा वायर यूज केलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो. हे आपण इन्सुलेटर लावलेले आहेत. या प्रकारे हे कॉर्नर आहेत आणि कॉर्नरला आपण बघता क्लच वायर यूज केलेला आहे. हा क्लच वायरचा तुम्हाला रेट मी सांगून टाकणार आहे. क्लच वायरचं बंडल जवळपास 1300 ते 1400 रुपयाला तुम्हाला बंडल मिळेल. आणि त्याची 1300 ते 1400 रुपयाच्या बंडलमध्ये जवळपास किती 2200 किंवा 2300 फूट आपल्याला वायर भेटणार आहे. आता तुम्ही या प्रकारचे 3 लेअर मारू शकता. मी इथं 3 लेअर मारलेले आहेत. या प्रकारे आपण 3 लेअर मारू शकता. 3 लेअर जरी मारले तरी भरपूर तुम्हाला आधार होऊन जाईल. लोक पण येणार नाही आणि ढोरं पण येणार नाही. खालची लेअर आपल्याला थोडं खाली ठेवायची, अगर डुकराचा त्रास असेल तर ते पण तुम्हाला मॅनेज होऊन जाईल. तर याची प्राईस मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्हाला जितकं बी तुमचा एरिया आहे त्या हिशोबाने तुम्ही एरिया कव्हर करू शकता. आता हा माझा 1.5 एकरचा प्लॉट आहे. तर या 1.5 एकरच्या प्लॉटला मला जवळपास 1-1.5 बंडल लागले आहे. या प्रकारे तुम्ही तुमचा अंदाजा लावू शकता. आता राहिले आपल्या कशा प्रकारची मशीन वापरलेली आहे, तुम्हाला मशीन पण दाखवतो मी. तर इथं आपण मशीन लावलेली आहे. आणि हे तर तारबद्दल तर सांगाल. आता तुम्ही पोलच्या व्यतिरिक्त तुम्ही हे पण वापरू शकता, लाकडं पण वापरू शकता. पण लाकडं काय आहे तर तुम्हाला आता खर्च करण्याची इच्छा नसेल तुम्ही बांबू घेऊ शकता. बांबू तुम्हाला 30-40 रुपयाला बांबू पडेल, तर 15 रुपये 2 तुकडे करून तुम्ही 15 रुपये करू शकता. तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, आपण इथं झटका मशीन लावलेली आहे. चला तुम्हाला झटका मशीन आपण दाखवेल कोणत्या कंपनीची आहे. तर ही बघू शकता, ही इंटेक्स कंपनीची आपण झटका मशीन वापरलेली आहे. इथं बघा आपण सोलार इथं पॅनल फिट केलेलं आहे. तर इथं बघू शकता सर्व प्रकारे. आणि आपण इथं एक साईडची एक बॅटरी टाकलेली आहे मोठीवाली, ज्याने की जर तुम्हाला छोटे छोटे जर गवत जेव्हा लागते तारांना तर ती मशीन आवाज देते. पण ही मशीन त्या प्रकारे नाही आहे. जोरक्स चांगलीला आर्थिंग भेटणार आहे, तोरक्स ही वाजणार नाही. तर ती तुमचा त्रास कमी होऊन जाणार. तुम्ही सायरन जरी लावलेला आहे मोठं, तर तुम्हाला ती त्रास कमी होऊन जाणार की जर कोणी आले तरच ही वाजेल, डोकरं आले किंवा ढोरं आले तरच वाजेल. जर काटोक कचरा लागला तर कशा प्रकारे ही आवाज करणार नाही, ती करपून जाणार लागून. तर तुम्ही इथं बघू शकता आपण इंटेक्स कंपनीची वापरलेली आहे सोलार. तर ही मशीन मला 4200 रुपयाला पडलेली आहे. चांगल्या मोठ्या दुकानातून घ्या, जिथं होलसेलमध्ये चांगलं भरपूर सामान भेटते मशिनरीमध्ये. तुम्हाला 4200 रुपयाला ही मशीन पडून जाणार. आणि मी इकडं एक साईडची बॅटरी घेतलेली आहे, मोठीवाली बॅटरी. ही मला 3000ला पडली. कारण बॅटरी डाऊन होऊन जातं खास करून जर आपण झटका मशीन लावली तर. कारण छोट्या बॅटरी टिकत नाही जास्त दिवस. त्याच्यामुळे तुम्ही मोठी बॅटरी एकदाच घ्या, तुम्हाला लॉंग टर्मसाठी हे काम येणार. तर 3000 रुपयाची एक साईड बॅटरी आपण यूज केलेली आहे. आणि ही बघू शकता आपण, ही पण बी एक साईडचंच पॅनल आहे. तुम्ही इथं बघू शकता, ही पॅनल मला 2000ला पडलेली आहे. तर ही 4000, ही 3000, 7000, हे 2000, 9000 आणि 2 बंडालाचे 4000, 12 ते 13,000 रुपये आपल्याला या सोलारमध्ये आपल्याला इथं आपण खर्च केलेला आहे. झटका मशीन लावण्यासाठी 1.5 एकर 12,000मध्ये आपण निपटून गेलेला आहे. आता राहिलेला पोलचा खर्च, जर तुमचे काही पोल तुटलेले असतील किंवा आपण आणताना तुटले ते काय मी पोल ॲडजस्ट केले किंवा लाकडं ॲडजस्ट केले, तर या प्रकारे आपण चलो 4-5 हजार रुपये ते खर्च, म्हणजे 15,000 रुपयामध्ये तुमचा 1.5 एकरचा
खर्च पूर्ण लागून होऊन जाणार, तुमची फिटिंग चांगली प्रकारे होऊन जाणार, सेफ्टी तुमचं होऊन जाणार. आता तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला या जायला तुम्ही छोटीशी जागा ठेवा आणि तिथं याचं स्विचचं आहे की नाही एक बटन तुम्ही काढून तिथं तुम्ही स्विच बटन लावू शकता. तुम्ही येता जाता तिथलं स्विच बाहेरच्या बाहेर चालू बंद करू शकता. जर आपले घरचे माणसालाच माहीत राहील, बाहेरच्या माणसाला माहीत राहणार नाही. त्यासाठी आपण जागा जी सोडलेली आहे इथं बघू शकता आपण, हे पोल आणि लाकडामध्ये याला जागा सोडलेली आहे. तिथं पण आपण तार लावून मग नंतर बाहेर गेल्याच्या नंतर तुम्ही तिथं स्विच टाकू शकता, खाली लपून ठेवू शकता, ज्याने की तुम्हालाच माहीत राहील आणि तुम्ही बंद चालू तिथून करू शकता. ही प्रकारे अशा प्रकारे आपण ॲडजस्टमेंट केलेलं आहे. तुम्ही बी या प्रकारे सेफ्टी मेजर करू शकता, कारण आमच्या आता खूप फळाची चोरी झाली होती, त्याच्यामुळे मला हे टाकावं लागलेलं आहे. तर मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. तुम्हाला काय आणि झटका मशीनबद्दल किंवा तुम्हाला सगळं मी कंपनी सगळं राईट सगळं तुम्हाला पद्धतशीर सांगलेलं आहे, एक एक गोष्ट सांगली आहे. तर मला वाटत नाही तुम्हाला कशाही प्रकारचं कन्फ्युजन असेल. आता तरी बी तुमचे प्रश्न असेल नक्की विचारा. आणि पहिलेच मी मला चॅनलला सबस्क्राईब करा. आपण जे आता याच्यानंतर आपला हा ड्रीपवरती आपण व्हिडिओ टाकणार आहे. ड्रीपचा नेमकी खर्च किती लागला, कशा प्रकारे आपण ॲडजस्टमेंट केलं आहे ड्रीपचं, आणि सर्व गोष्टी कोणत्या कंपनीचं वापरलं पाहिजे, सबसिडी भेटते की नाही, किती दिवस लागतात सबसिडी याला, हे सर्व प्रकारच्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. त्याच्याबद्दल बी मी सांगणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन नवीन व्हिडिओ येतील राहतील. ड्रॅगन फ्रूटच नाही, आपण अनेक फळबाग शेती आता खूपच इंटरेस्ट घेत आहे फळबाग शेतीमध्ये. तर सर्व प्रकारच्या फळबाग शेतीबद्दल व्हिडिओ आपण टाकत राहता. चल मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.